गौरव शेठ आपले लय बॅक लागले हो. गणेश शेठ आपले फक्त बॅक नाही, आपले डायरेक्ट बेकार लागलेत. आता 4 लोक काय म्हणतील? गणेश शेठ 4 लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आपले आईबाप किती हाणतील हा विचार करा. हा ना, आपले विषय निघतील का हो? गणेश शेठ मला तर असं वाटतंय एक दिवस विषय इथंच राहतील, आपणच या जगातून निघून जाऊ. गणेश शेठ जाऊ द्या गौरव शेठ. गणेश शेठ जेव्हा माझा पहिल्यांदा बॅक लागला होता त्यावेळेस मला असं वाटायचं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणलं अजून 1-2 पायऱ्या चढायची सुद्धा आपली तयारी आहे. बाबू पण गणेश शेठ आता पायऱ्या चढू चढू मी पण थकलोय. गणेश शेठ जाऊ द्या गौरव शेठ. अहो गणेश शेठ तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं सर्वांचं सेम असतं. गणेश शेठ प्रेम सर्वांचं सेम असतं पण सेम मात्र वेगवेगळं असतं. म्हणजे गणेश शेठ काहींचं फर्स्ट सेम असतं, काहींचं सेकंड सेम असतं आणि काहींचं लास्ट सेम असतं. बाबू गणेश शेठ त्या दिवशी मी जिम मारायला गेलो होतो. हा जिम वाल्याला म्हणलं मला बॅक मारायची गरज आहे. जिम वाला म्हणतो गणेश शेठ तुम्हाला बॅक मारायची नाही, बॅक लागलेले विषय काढायची गरज आहे. म्हणला गणेश शेठ जाऊ द्या गौरव शेठ. गणेश शेठ विषय काढता काढता एक दिवशी या गौरव शेठचा विषय संपायला नको म्हणजे झालं. गणेश शेठ नाही हो. गणेश शेठ आय एम जस्ट फिलिंग लोनली. गणेश शेठ लोनली. जाऊ द्या गौरव शेठ. आता मला फक्त भांगरे पाटलांची एक कविता आठवते. हा विजलो जरी हा माझा अंत नाही, बाबू पुन्हा भरेन फॉर्म मी, कारण हा माझा शेवटचा अटेम्प्ट नाही. अरे बाप. एवढंच आठवतंय गणेश शेठ. जाऊ द्या गौरव शेठ.